राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणारे संशयित पोलिसांच्या ताब्यात। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील चिंचोटी नाका या परिसरामध्ये दिनांक 1/1/2024 रोजी सकाळी 9:30 ते 10 वाजताच्या सुमारास काही अनोळखी इस्मानी प्रशासनाला कुठल्याही आंदोलनाची माहिती किंवा निवेदन न देता अचानकपणे एकत्र जमून वाहनांना अडवून सार्वजनिक वाहतूक थांबविण्याचा प्रयत्न केला। राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात नियमित चालणाऱ्या वाहतुकीस थांबवून जे वाहन थांबत नाही त्यावरील चालकांना दगड, लाठ्या, काठ्या मारण्याचा धाक दाखवून वाहन चालकांना त्यांच्या वाहनातून हुसकावून लावले, तसेच इतर वाहनांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली। सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच श्रीमती पौर्णिमा श्रींगी चौगुले, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 वसई, श्रीमती पद्मजा बढे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, श्री विनायक नरळे, सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज विभाग, तसेच नायगाव पोलीस स्टेशन, वालीव पोलीस स्टेशन, पेल्हार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे तात्काळ चिंचोटी नाका येथील राष्ट्रीय महामार्गावर घटनास्थळी पोहोचले असता महामार्ग अडविणाऱ्या संशयित इस्मानी अचानकपणे पोलिसांच्या वाहनांवर देखील दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे। राष्ट्रीय महामार्गावर अचानकपणे आगळीक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या इस्मांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन विचारपूस केली असता संशयितांनी सांगितले की केंद्र सरकारने नव्याने पारित केलेल्या कायद्यांमध्ये वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात दंड व अपघात करून पळून जाणाऱ्या वाहन चालकाला 10 वर्ष शिक्षा होणार असल्याच्या निषेधार्थ सदरचा रस्ता रोको केल्याचे सांगितले। सदर घटनेच्या अनुषंगाने नायगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांचा घटनेतील सहभाग निश्चित करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदर घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ पोहोचून वाहतूक सुरळीत केली असून व्हॉट्सॲपवर अर्धवट माहितीच्या आधारे व्हायरल झालेल्या मेसेजच्या आधारे कुणीही कायदा हातात घेऊन बेकायदेशीर कृत्य न करण्याचे व आलेले मेसेज अधिक व्हायरल न करण्याचे पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे।